श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य वंदनीय श्री गजानन महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज आपण जमलोय. तो दिवस आहे नेहमीप्रमाणे पूर्व संध्या, ऑन द ईव्ह ऑफ. उद्या गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे, माघ वद्य सप्तमी. आज माघ वद्य षष्ठी आहे. आदल्या दिवशी जमण्यात एक फायदा काय असतो की आपण विचार करू शकतो, उद्या गजानन महाराज प्रकट झालेले आहेत म्हणजे नक्की काय झालं. शेगावात त्यानंतर ते किती वर्ष राहिले, नंतर ते तिथून दुसरीकडे कुठे गेले का, असे प्रश्न जोपर्यंत आपल्या मनात निर्माण होत नाहीत तोपर्यंत कोणतीही गोष्ट आपल्याला नीट सखोल समजत नाही. जो वाचनाचा म्हणून एक फॉर्म्युला सांगितला जातो, एक सूत्र सांगितलं जातं, ते आपल्याला अभ्यासाला सुद्धा लावता येतं. SQ3R. आपल्यापैकी काही जणांना हे सूत्र माहीत असेल. हे सूत्र कसं काढलं माहीत आहे ना, जगातल्या निरनिराळ्या कॉलेज, युनिव्हर्सिटी म्हणजे हायर एज्युकेशन त्या लेवलवरच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले की तुम्ही अभ्यास करता म्हणजे काय केलं, आणि विशेषतः जे फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन त्या लोकांना अभ्यास तुम्ही करता म्हणजे काय करता. मग त्यातून त्यांनी हा एक फॉर्म्युला काढला विशेषतः वाचनाचा, कारण अभ्यास म्हणजे इसेन्शियली रीडिंग आहे. मग रीड आपण जे करतो ना, मग ते आपल्याला कुठेतरी रिमेंबर, नंतर रिकलेक्ट और रिकॉल अँड रीराईट और रिप्रोड्यूस, हे सगळे आर्स आहेत अभ्यासाचे. त्याच्याकडे आपण नंतर वळूया. पण पहिल्यांदा एस म्हणजे काय आहे. एस इज सर्व्हे. म्हणजे तुम्ही कुठलंही पुस्तक हातात घेतलं तर त्याच्या पहिल्या कव्हरपासून शेवटच्या कव्हरपर्यंत नीट पहा. टच द बुक अँड यू टच द मॅन बिहाइंड इट. फार सुंदर वाक्य आहे. आणि विशेषतः ग्रेट बुक. मी रामायणाला हात लावतो ना म्हणजेच वाल्मिकीला आणि रामाला हात लावलेला असतो. रामायण हे रामाचं चरित्र आहे, म्हणजे रामाची वाङ्मयी मूर्ती आहे, त्याची अक्षरमूर्ती आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काय की ते ठीक आहे ना, पण वाल्मिकीची सुद्धा मूर्ती आहे ना ते. मग ज्यावेळेला रामदास गेले, आता 2 दिवसांनी रामदासांची नवमी आहे, म्हणजे त्यांची महासमाधीचा दिवस आहे, माघ वद्य नवमी. तो विचार ऑन द ईव्ह ऑफ आपण उद्या करणार आहोत गजानन महाराजांच्या मठात. हे ऑन द ईव्ह ऑफ फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ते आपण करत नाही. एस हा सर्व्हे आहे ना, इज ऑन द ईव्ह ऑफ. अजून मी वाचायला सुरुवातच केलेली नाही आहे. पण पुस्तकाचं कव्हर, अरे हे काय चित्र आहे याच्यावर, या चित्राचा अर्थ काय असेल. उदाहरणार्थ एक तुम्हाला सांगतो की कॉलेजमध्ये असताना आम्हाला एक आवडलेलं पुस्तक आणि त्या पुस्तकाचं कव्हर, आणि त्याच वेळेला आम्ही हा फॉर्म्युला सुद्धा आणलेला होता की मॅन, त्यांनी काय सांगितलं लक्षात ठेवा की 5 डेकेड्स हेन्स, 5 दशकं म्हणजे 50 वर्षांनी माणूस कसा असेल. आणि त्यावेळेला त्यांनी चित्र काय केलं होतं, पिरॅमिडसारखं माणसाचं डोकं होतं, आणि आपण जे स्टिक डायग्रॅम्स काढतो ना, म्हणजे हातापायाच्या काड्या. ही किती सालची गोष्ट आहे, म्हणजे आता ते 50 वर्ष त्यावेळेला जे त्यांनी सांगितलं होतं, आता तो काळ यायला लागलेला आहे की माणूस डोक्याचा एवढा उपयोग करेल की त्याच्या डोक्याचा आकार मोठा 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 होत जाईल आणि हातापायांचा उपयोग कमीत कमी करत जाईल. आता बघा ना, एका पहिल्या मजल्यावर सुद्धा लिफ्टने येणारे लोक आहेत, कारण कमीत कमी मोटेल म्हणून पहिल्यांदा जो कन्सेप्ट आला होता ना, तिथेच मोठा तुमचं पार्किंग आणि तिथेच तुमचं तुम्ही काय लिहिले बुक रूम. आपल्या बेडरूममध्ये जर कार गेली ना, तुम्हाला सांगतो नथिंग लाईक इट. काय नाही, कारमधून उतरलो बेडवरून झालं कारमध्ये. अशी व्यवस्था करावी लागते. कुठे माहीत आहे ना, फायर ब्रिगेडला. फायर ब्रिगेडला 2 मिनिटात तयार होऊन गाड्या निघाल्या पाहिजेत. मी परदेशातलं सांगतोय, हे लक्षात ठेवा. 2 मिनिटात तयार. म्हणजे तुम्ही कुठलीही कृती करत असाल, तुम्ही आंघोळ करताय, लक्षात ठेवा 2 मिनिटात तुमची गाडी सुटली पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांच्या अशा डॉर्मिटरीज बांधलेल्या असतात, ते एकावर एक असे झोपलेले असतात. झोपलेला असताना त्यांचा जो वाजला अलार्म, म्हणजे भोंगा तो वाजला की काही नाही, ते फक्त कपडे घालतात आणि असे थोडे हे आहे मध्ये असं एक रोल आहे किंवा रॉड आहे, त्याच्यावरून घसरत मलखांब असतो ना, तसं घसरत ते गाडीतच उतरतात.
हे लक्षात ठेवा. जिना नाही, काही नाही, काही नाही, गाडी निघाली पाहिजे. कारण कुठले तरी जीव आहेत ना किंवा माणसं, ते त्यांचे जीवन धोक्यात आहे. अशा वेळेला एक सहज मागे तुम्हाला सांगितलं होतं, पण ह्युमन टेंडन्सी काय, म्हणजे माणूस हा कृतज्ञ म्हणायचा का कृतज्ञ म्हणायचा का फार इमॅजिनेटिव्ह म्हणायचा का क्रिएटिव्ह म्हणायचा, म्हणजे फार बुद्धिमान, फार कल्पनाशक्ती असलेला असं म्हणायचं का, असं दाखवणारे एक कार्टून होतं. पण फार मार्मिक कार्टून्स पूर्वी यायची. आता तशी कार्टून आली तरी लोकांना कळणार नाहीत, कारण मार्मिकता जीवनातली गेलेली आहे. हे लक्षात ठेवा. इमॅजिनेशन जीवनातलं गेलेलं आहे. आता स्टेजवर सुद्धा खूप वर्ष झाली, विमानसुद्धा स्टेजवर उतरवलं होतं ना, अश्रूंची झाली फुले. नंतर फिरता रंग, म्हणजे नथिंग शुड बी लेफ्ट टू द इमॅजिनेशन ऑफ द ऑडियन्स. हे काय आहे. आणि पूर्वी शेक्सपियरच्या वेळेला तर त्यांनी नुसतं वर्णन केलं की वसंत ऋतू तयार व्हायचा. आता वसंत ऋतू म्हणजे फ्रेग्रन्स पसरवतील, वरून असे परफ्यूम्स मारतील, हा घ्या, हा चमेलीचा वसंत आलेला आहे वगैरे, म्हणजे नथिंग शुड बी लेफ्ट टू द इमॅजिनेशन. हे एवढं टेक्नॉलॉजी म्हणतात. तंत्राचा मंत्रावर हा एवढा प्रभाव पडलेला आहे. मंत्र विसरलेलं होतं. आणि मंत्र म्हणजे माणूस, लक्षात ठेवा, आणि तंत्र म्हणजे मशीन, यंत्र. तर तुम्हाला सांगत होतो, तर गंमत म्हणजे एक अशी मल्टी स्टोरीड बिल्डिंग आहे आणि तिथे आग लागते. आणि अशा वेळेला फायर ब्रिगेडच्या शिड्या अगदी एक जीवाचा करार करून जातो आणि आग वरती जाते. लक्षात ठेवा, आग वरती, धूर वरती, आणि वरच्या मजल्यावरील माणसांना वाचवणं जास्त अवघड असतं. अशा वेळेला एक अत्यंत म्हातारी, की जी स्वतःला चालणं वगैरे स्वतःला अवघड आहे स्वतःच्या घरात, अशा वेळेला ती तिथे आहे. आणि अशा वेळेला तो एक फायर ब्रिगेडचा जवान जातो तिथे आणि तिला म्हणतो की बस माझ्या याच्यावर, म्हणून तिला खांद्यावर घेतो. आणि त्या शिडीतून तेवढ्या मजल्यावरून खाली येताना मध्ये आल्यानंतर ही म्हातारी त्याला काय म्हणते माहिती आहे ना, आंघोळ करताना कानातला साबण नीट पुसत जा. हे कल्पना करा, फार मार्मिक आहे. मग ह्यानी आपला जीव वाचवलाय. गॉड ब्लेस यू माय चाइल्ड, तुला खूप आयुष्य मिळू दे. काही नाही, तो आंघोळ करताना बिचारा तसाच आला आहे तिला वाचवायला, आणि म्हणते तुझ्या कानात साबण राहिलाय. हे माणूस आहे. हे लक्षात ठेवा. इतकं शॅलो व्हायचं आहे का आपण, आपल्या जीवनाला खोलीच नको का, सांगा बरं. म्हणून एस इन दॅट फॉर्म्युला इज सर्व्हे. सर्व्हे करा पुस्तकाचा. आलाय घर तर पहिल्यांदा सर्व्हे करा. माझी रूम आहे, सर्व्हे करा. अगदी सिनेमाची ही जरी मिळाली ना सीट, तरी आजूबाजूला वगैरे जरा बघा. दॅट सर्व्हे विल हेल्प यू टू ॲप्रिशिएट द सीन ऑर द एक्सपिरियन्स बेटर. इकडे तिकडे बघायचंच नाही, सरळ युनिडायरेक्शनल. ते काही गोष्टी असतील तशा, पण एरवी सर्व्हे करा पुस्तकाचा. आणि आम्ही तर विद्यार्थ्यांना सांगायचो, मी तर क्लासमध्ये करून घ्यायचो. आणि तेव्हा मी तुम्हाला म्हणतो, 150 पानाच्या पुस्तकाला प्रत्येक पान बघायला 15 मिनटं लागतात, जास्त लागत नाहीत. म्हणजे हे पुस्तक आहे, हे घेतलं, बघा कव्हर काय आहे. मग कव्हरवरून तुम्हाला निदान 3 प्रश्न मनात आले पाहिजेत. काही काही मुली इतके सुंदर प्रश्न काढायचे. त्याच्यानंतर मग आता पान बघूया, आता इथे काय लिहिलेलं आहे, अरे इथे पुस्तकाचं नाव लिहिलेलं आहे पुन्हा, पण खाली काय लिहिलेलं आहे, लेखकाचं नाव, आणखीन काय लिहिलेलं आहे, चला पुढचं पान बघूया. यू टच एव्हरी पेज आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. शाळेचा पहिला आठवडा हा टचिंग ईच पेज ऑफ द बुक. म्हणजे ज्यावेळेला मी ते पुस्तक वाचायला लागेन त्यावेळेला बुक शुड बी फ्रेंडली ऑर फॅमिलियर टू मी. बघा ना, मग चित्र बघा, एखादा ग्राफ तुम्हाला आवडला, अरे हा कसला ग्राफ आहे, काय कॅप्शन दिलं आहे. मग इथे हे ग्रे मॅटर म्हणजे ग्रे रंगात का लिहिलेले आहे, विशेषतः NCERTच्या बुकमध्ये महत्त्वाचं ते ग्रे कलरमध्ये. आणि आमच्या बोर्डांनी सांगितलं होतं जे ग्रे कलरमध्ये आहे दॅट इज आउट ऑफ सिलेबस. हे फार विनोद आहे. ग्रे मॅटरच आपल्याला नको आहे, मग हे ग्रे हेअर येणारच की हो. ग्रे मॅटर इज दॅट पार्ट ऑफ द ब्रेन व्हेअर इंटेलिजन्स म्हणजे आपलं बुद्धिमत्तेचं जे कार्य आहे, ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर. ते ग्रे मॅटर महत्त्वाचे असते. मुद्दा काय आहे माझा की एस इज सर्व्हे, तो करा. आज आपल्याला उद्या प्रकट दिन, उद्या प्रकट दिनापासूनच सुरुवात केली पाहिजे. आज वेळ आहे ना आपल्याला, आपण विचार करूया ना. म्हणजे पहिल्यांदा सर्व्हे झाला. क्यू काय आहे, क्वेश्चनिंग. अरे सर्व्हे करता करता आपल्या मनात प्रश्न आला पाहिजे, अरे हल्ली नवीन स्टाईल आहे ना, प्रत्येक भिंतीला नवीन रंग इथे दिलेला नाही आहे, विचारलं पाहिजे का म्हणून. अरे हा प्रश्न तरी मनात आला पाहिजे ना. विचारा न विचारा, प्रश्न मनात आला पाहिजे. अरे या एका ह्याला किती एंट्रन्सेस आहेत आणि किती एक्झिट्स आहेत, मी घर बघतोय. माझ्या मनात जर प्रश्नच आले नाही तर मी मेलोय असं समजा.
म्हणजे त्यांनी पुलंनी सांगितलं होतं ना 60व्या दिवशी, आमचे मंगेश पाडगावकर म्हणतात तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतोय, आज माझा वाढदिवस आहे 60वा. ते म्हणाले मग काय कसं चाललंय? नाही म्हणाले सकाळी उठल्यानंतर सगळं अंग दुखत असतं. ते म्हणाले हे बघ, ज्यावेळेला उठशील आणि अंग दुखत नाही त्यावेळेला समज तू मेला आहेस. हे फार महत्त्वाचं होतं, कारण 60 वर्षानंतर अंग दुखणारच. हे मी का सांगतो तुम्हाला की माझ्या मनात जर प्रश्न आले नाहीत तर मी मेलेलो आहे, जिवंतच नाही आहे. प्रत्येक गोष्टीबाबत मला प्रश्न पडायला पाहिजेत, प्रत्येक गोष्टीबद्दल. आणि मग बघा की ज्याला प्रश्नासूर म्हणत नाही किंवा जीवन प्रश्नांकित झालं पाहिजे असं नाही, पण प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता जीवन पुढे जातं. हे वैज्ञान आणि तंत्रज्ञान असंच पुढे गेले की एक काढल्यानंतर दुसरा प्रश्न उभा राहतो, चला त्याचं उत्तर, त्यातून आणखीन 2 प्रश्न, असं करत 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 आपण पुढे जातो. क्यू इज क्वेश्चनिंग. गजानन महाराजांच्या चरित्राबद्दल हे सगळे चमत्कारच आहेत की गजानन महाराज कुठे बोललेत का? मग तुमच्या लक्षात येईल की अनेक ठिकाणी ते बोललेले आहेत. गजानन महाराजांची, दासगणू महाराजांच्या चरित्रातली वचनं जरी एकत्र केली ना तरी ते खूप बोललेले आहेत असं वाटेल तुम्हाला. आणि मग काय कधी कधी आपल्याला वाटतं काय अक्कलकोटचे महाराज स्वामी समर्थ वगैरे, अहो पण इतके गीतेचे संस्कृत श्लोक त्यांच्या बोलण्यात असायचे की ती जी त्यांची वचनं आहेत ना ती प्रवचनांचं सार आहे, त्यांनी विस्तृत बोलली नसतील. पण हे माझ्या मनात आलं, आता 3 आर्स जे आहेत ना ते एक रीडिंग आहे, लक्षात ठेवा, रिसायटिंग आहे आणि रिवायझिंग आहे. आपण रिसाईट काहीच करत नाही, मग काही पाठ करत नाही आपण. आणि पाठ करणं म्हणजे व्हर्बॅटिम कशाला पाहिजे? अरे एक पॅरेग्राफ वाचलास त्याच्यातला महत्त्वाचा शब्द कुठला आहे, त्याच्यातली महत्त्वाची कल्पना कुठली आहे, वाचूया मग पुढे जाऊया, मग पुढे जाऊया, मग पुढे जाऊया, असं करत करत ज्याला आपण म्हणतो ना की रीडिंग आणि रिसायटिंग, काहीतरी पाठ. कवितेच्या कविता वाचतो, आपल्याला 2 ओळी आठवत नाहीत कवितेच्या, गाणी आपले पाठ असतात, काळचौघात ते विसरली जातात. 1-2 ओळी आठवणं म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना एक भेंड्यांचा खेळ असतो त्याला अंताक्षरी म्हणतात, त्यावेळेला आठवणं हा निराळी गोष्ट आहे. मी आता भाषण करतोय, माझा निरोप समारंभ आहे, त्या निरोप समारंभात मला आठवायला नको निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता, किंवा मला आठवायला नको अखेरचा हा तुला दंडवत, म्हणजे तू सांगतो ना की सोडून जातो गाव आणि हा मावळ त्या दिन करा, हे का मला आठवूच नाही का? म्हणजे इतकं फ्लॅट आहे का माझं बोलणं? आणि म्हणून सांगतोय की ऑन द ईव्ह ऑफचा हा अर्थ आहे. फर्स्ट इज रीडिंग करता करता रिसायटिंग, म्हणजे शब्दशः मुलं कविता पाठ करतात किंवा उत्तरं पाठ करतात त्याला म्हणत नाहीत पाठांतर. मी काहीतरी वाचलंय त्यातलं माझं काहीतरी लक्षात राहिलं पाहिजे की जे मी कोट करू शकेन. आणि मग तुमच्या लक्षात येईल की सिनेमातल्या गाण्यात सुद्धा इतकं सुंदर अर्थ भरलेला असतो की अगदी तो राम म्हणतो सीतेला की इतना ना तू मुझे प्यार भरा मैं एक बादल आवारा, तो त्यावेळेला ती म्हणते की अरे इसीलिए मैं तुमसे प्यार करू नाम मेरा जल की धारा. विचार करा, हे सिनेमातलं गाणं वाटेल, नट आणि नटीतलं गाणं वाटेल, पण हे राम आणि सीतेचा सुंदर संवाद, संपूर्ण गाणं तुम्ही तसं अप्लाय करू शकाल. केव्हा? जर रिसाईट केलेलं असेल तर. काहीतरी पाठ केलं पाहिजे, सगळं पाठ करू नका. आणि रिवाईज केलंच पाहिजे, परत सांगितलं पाहिजे, स्वतःला सांगितलं पाहिजे, इतरांना सांगितलं पाहिजे, परत लिहून काढलं पाहिजे. ही जे रिव्हिजन आहे ना दॅट इज स्टडी. अशा प्रकारचा स्टडी करायला शिक्षक का शिकवत नाहीत माहिती ना? किती शिक्षकांची पिढी मेली आहे की ज्यांनी अभ्यास केला. आता जे शाळेतले जे शिक्षक आहेत ना, म्हणजे 60च्या वरचे जे शिक्षक आहेत ना रिटायर झालेले, त्यांनी मी सांगतो तसा अभ्यास केला असेल. 60च्या खालचे, 50च्या खालचे तर नक्कीच नाही, अभ्यास नाही केलेला, टेक्स्ट नाही वाचलेले, फंडामेंटल्स नाही शिकलेले. मग गजानन महाराजांच्या चरित्रात आपण आज हा भाग बघणार आहोत की 11 पैलू त्यांच्या जीवनाचे बघणार आहोत. इथे अनेकांना गजानन महाराजांचं चरित्र पाठ आहे, पण काहींना नाही सुद्धा. म्हणून आपण काही प्रसंग बघणार आहोत आणि नंतर या 2 आरत्या आहेत ना, आरतीत एक आपल्याला माहीत आहे पण दोन्ही नंतर वाचायला हरकत नाही. आपण पैलू बघूया. गजानन महाराज, एक लक्षात ठेवा की ते 1878 साली आणि 1910 साली 32 वर्ष ते शेगावला होते. तिथे शेगावलाच असतील नाही, ते इकडे जायचे तिकडे जायचे, त्यांना लोक इकडे न्यायचे, पण त्यांचा बेस हा शेगावच राहिला 32 वर्ष. 32 वर्ष हा लहान पिरियड नाही आहे. कुठून आले माहीत नाही, आईवडिलांचं नाव माहीत नाही, जात पात माहीत नाही, गाव माहीत नाही तर. आणि बरं आहे ना,
म्हणून ते अयोनिज जन्मले, त्यांना आई वडील नाहीत, ते आकाशातून पडले असं नाही. फक्त त्या गोष्टींचं म्हणून म्हणतात ना की ऋषीचं तुम्हाला कशाला पाहिजे, मूळ कुळ, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नका. म्हणून आपल्या पुराणातले जे ऋषी आहेत त्यांचे जन्म अशा चित्रविचित्र प्रकारे झालेले आहेत. आपण त्याचा विचार नाही करायचा. ते आले आमच्यात हाच जन्म, पण जन्म नाही आहे, कारण इतके मोठे होते ना वयाने, म्हणून त्याला प्रकट दिन म्हणलेलं आहे. हे प्रकट होणं किंवा प्राकट्य हा शब्द लक्षात ठेवा. अवघं पण प्रकट होणं हे दोन्ही आपल्या राम आणि कृष्णांच्या बाबतीत घडलेलं आहे. ते जन्मतात, आई वडील त्यांना असतात, आईच्या पोटातून 9 महिने असतात, जन्मतात, हा त्यांचा देहाचा भाग आहे. पण प्रत्यक्षात ते प्रकट होतात. प्रकट भये नंदलाला आणि प्रकट भये रामलला ही गाणीच असतात त्या दिवशी. हे प्रकट झालेले आहेत. साईबाबा प्रकट झालेले आहेत, स्वामी समर्थ प्रकट झालेले आहेत. कुणाचं काय माहीत आहे, संशोधकांनी शोधून काढलं, तशी पुस्तकं लिहिली, त्यांचं आडनाव हे, त्यांचा धर्म तो वगैरे वगैरे, कोणी तिकडे लक्ष दिलं नाही. आमच्यात आले आणि शेवटपर्यंत आमच्याबरोबर राहिलेले आहेत. असं नाही बाबा आलं, हां ते भटकत भटकत आले असतील. स्वामी समर्थांनी स्वतःचा प्रवास सांगितलेला आहे, तो अगदी रामेश्वरपासून सांगितलेला आहे, रामेश्वरपासून. आणि मग ते सगळीकडे फिरले आणि नंतर कुठे सेटल झाले, अक्कलकोटला ते स्थिरावले. हे लक्षात ठेवा. गजानन महाराजही तसे झाले असतील, साईबाबाही तसे झाले असतील. पण आपल्याला त्याचा त्या तपशिलाचा आपल्याला काही विचार करायची गरज नाही आहे. आल्यापासून म्हणजे प्रकट झाल्यापासून. मग पहिला आपल्याला जो महत्त्वाचा भाग आपण 3 बघितले, सर्वे म्हणजे गजानन महाराज दिसायचे कसे, गजानन महाराजांचं वैशिष्ट्य काय इतर संतांपेक्षा. एक म्हणजे अंगावर जवळजवळ त्यांनी वस्त्र कधी घातलं नाही आणि लोकांनी त्यांना कधी घातलं तर त्यांनी ते लगेच सोडून टाकलेलं आहे. हे दिगंबर अवस्था, त्याला निरनिराळ्या अवस्था, कधी ते एवढे प्रचंड रागवायचे, वाटेल ते बोलायचे. त्यामानाने साईबाबा सौम्य होते. आणि गोंदवलेकर महाराज वगैरे हे तर प्रापंचिकच होते. म्हणजे आपल्याला सगळ्यांना आदर्श असे अलीकडच्या काळातले महाराज साधू संत बघायचे झाले तर ज्यांनी लग्न केलेलं आहे, ज्यांना मुलं आहेत, ज्यांनी संसारातले धक्के चपेटे खाल्लेले आहेत, ज्यांनी आपल्यासारखंच जीवन जगलेलं आहे, ते जास्त आपल्याला वाटतात. आपल्याला साईबाबा बरे वाटतात. त्याच्यात आई आणि बाबा दोन्ही दिसतात, म्हणजे आई आहे आणि बाबाही आहेत. पण तसं जगणार आहेत, आपल्याला जगणं शक्य आहे का? गजानन महाराजांसारखं जगणं शक्य आहे का? किंवा स्वामी समर्थांसारखं नाही. पण ते आपला आधार आहेत, इतका आधार आहेत की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्यांनी आपल्याला एक प्रकारचा असं आश्वासन दिलेलं आहे की मी आहे ना तुमच्यात, तुमच्या आत आहे, तुमच्या आसपास आहे, सर्व बाजूनी मी आहे, कशाला घाबरता. आणि मग लक्षात घ्या की गजानन महाराजांचे चित्र माझ्या डोळ्यासमोर राहतं. हल्ली तर काही चित्र उपलब्धच आहे, पूर्वीच्या काळात चित्र नव्हते. मग ते सगळं बघा. नंतर आपण काय आहे क्वेश्चनिंग की हे असे का राहत होते, कपडे नाही का घालत नव्हते. कारण अवस्था सांगितलेल्या आहे. एक आहे अवधूत अवस्था, एक आहे अवलिया अवस्था, एक आहे पिशाच अवस्था, एक आहे उन्मत्त अवस्था. या अवस्था आहेत आणि ते लोक त्या अवस्थातून असतात. एक व्यक्ती अनेक अवस्थात असू शकते, पण एखादाही साधू एक त्याने अवस्था घेतलेली असते, त्याच अवस्थेत ते राहतात. उन्मनी अवस्था ही मनच त्यांचं उन्मन अशा पातळीवर आलेलं आहे की त्यांच्या ह्याच्यातलं देहभाव गेलेला आहे. आपण आता ते प्रसंग बघणार आहोत, पण एक आत्ता उदाहरण तुम्हाला सांगतो. त्यांच्यावर एक खटला लावला गेला. कशासाठी काय लक्षात ठेवा. ते सांगत होते आत्ता मला तुम्ही नेऊ नका. हे त्यांचं शिकवण असतं, ते प्रत्यक्ष अनुभवातून शिकवतात. आपल्या जीवनात घटना घडवतात पण अनुभव तुम्हाला देतात. आत्ता मी येत नाही, नाही नाही मी त्याला वचन दिलेलं आहे या. म्हणजे त्यांचा जो शिष्य आहे तो म्हणतो मी वचन दिलेलं आहे आणि आता आपण आत्ता नाही नंतर नाही, आज या वेळेला जाऊच या. आगगाडीचा डबा वगैरे त्यांनी रिझर्व केला असेल कारण त्यांचे शिष्य वगैरे सगळ्यांचं त्यांनी डोळ्यात चुकवले आणि स्त्रियांचा म्हणून एक डबा असतो तिथे जाऊन बसले. अंगावर वस्त्र नाही, स्त्रिया किंचाळायला लागल्या. त्यांनी स्टेशन मास्टरकडे तक्रार केली. हे शांतपणे. दुसरे लोक त्यांना सांगायला गेले की दुसरा जो व्यक्ती होता त्याच्यानंतर स्टेशन मास्टर की अरे हे यांना देहभान नाही आहे, हे अगदी आनंदात चुटक्या वाजवत गण गण गणात बोते वगैरे म्हणतायत ना, आपल्या आजूबाजूला कोण आहे. ते म्हणाले त्यांच्या आजूबाजूला कोण आहे हे त्यांना माहीत नसेल, पण आजूबाजूला आहे त्यांना माहीत आहेत ना हे कसं आहे.
आता मी काही करू शकत नाही, कारण मी त्यांनी तक्रार केली तेव्हा मी तार पाठवली पुढच्या स्टेशनला की तुम्ही पोलीस वगैरे सगळे तयार ठेवा, कारण ह्यांना आपल्याला अटक करावी लागेल आणि हे आता या गाडीतून निघतील. त्यावेळेला तो दुसरा ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही उतरा इथे, हे काही बरोबर नाही आहे. तक्रार केलेली आहे पण त्यांनी पुढे, आणि मग ते आले, या डब्यात वगैरे बसले, सगळं झालं. खटला झाला ना, इनडिसेंट एक्सपोजर आपण ज्याला म्हणतो. आणि त्यामुळे मग खटला, त्या दिवशी खटला होता त्यावेळेला खूप गर्दी, कारण यांच्यावरचा खटला. काय म्हणाले, हरकत नाही आपण त्यांना नेसवूया, कारण कोर्टात जायचं आहे ना, म्हणून त्यांना धोतर वगैरे नेसवलं. वाटे त्यांनी ते सोडून टाकलं आणि तसेच कोर्टात आले. आणि त्यांचे एकंदर ते भावमुद्रा बघितल्यानंतर जो जज होता त्यांनी सांगितलं की खटला चालवण्याची गरज नाही आहे, कारण तुम्ही जो आरोप केलेला आहे तो यांनी सिद्ध केलेला आहे ना. आरोप जो केला आहे तो यांनी सिद्धच केलेला आहे, अशी काही गरज नाही. आता शिक्षा काय देतात पेक्षा शिक्षा कुणाला देतात हेही महत्त्वाचं असतं. ते म्हणाले हा माणूस हा देहभान हरवलेला, उन्मनी अवस्थेतला, याची पातळीच अनुभवाची अशी आहे, तो या जगातच नाही आहे, त्याला मी काय शिक्षा करणार आहे. पण जबाबदारी कोणाची होती, जे त्यांना बरोबर घेऊन जात होते त्यांची जबाबदारी होती की दुसरीकडे कुठे जाणार नाहीत. म्हणून त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे अग्निहोत्री जे असतात की ज्यांच्या घरात कुंड असतं अग्नीचं, आणि तिथे अग्नी शेवटपर्यंत जळत ठेवायचा असतो. कुठपर्यंत, जोपर्यंत त्या अग्नीने त्यांची चिता पेटवली जात नाही तोपर्यंत. मग आता त्या अग्निहोत्र्यांची जबाबदारी आहे की नाही की अग्नी कुंडात राहील. त्या जर ठिणग्या अशा गेल्या छपरावर आणि जळून गेलं घर, तर ते चुकीचं आहे. तसं हा जो अग्नी आहे एका अर्थाने त्याचं रक्षण तुम्ही करायला पाहिजे होतं. म्हणजे ज्याच्या आग्रहावरून ते हा सगळा प्रकार घडला त्याला 5 रुपये दंड केला, त्यावेळेचा 5 रुपये, आणि सांगितलं इथून पुढे तुम्ही यांना नेणारच असाल तर म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनं नको. हे म्हणाले आम्ही ठरवले शक्यतो नेणार नाही, आणि गेलो तर दमणीतून नेऊ. दमणी म्हणजे बंद बैलगाडी, बैलगाडीला असं सगळं छप्पर आहे आणि त्यातून आम्ही त्यांना नेऊ. प्रसंग बघा, याच्यात हा प्रसंग त्यांनी स्वतःच्या जीवनात घडवला, त्यांना त्याचं काही नव्हतं. परंतु ज्यांनी ती जबाबदारी घेऊन ते नेत होते त्यांना मात्र आयुष्याचा धडा मिळाला. हे शिकवण, हे अशी शिकवणी असते. म्हणून मी आता हा प्रसंग वाचला, मग समजा पोथीतल्या 1-2 ओव्या या संदर्भातल्या माझ्या लक्षात राहिल्यात का, पुढे जर प्रसंग सांगताना या 2 ओव्या दासगणूंच्या शब्दात आता हेच आपण बघूया, मी सांगू शकणार आहे का. पारायण बघून पारायण करतो, रेसिटेशनला आपण कमी पडतो. आपण रेसिटेशनचा अर्थ काय धरलेला आहे की चला आपण 5 जण मिळून पारायण करूया, वी आर रिसायटिंग. पारायण म्हणजे रिसायटिंग, पण हे नाही आहे. स्वतःच्या मेमरीतून म्हणजे स्मृतीतून त्या गोष्टी त्यावेळेला सांगता आल्या पाहिजेत, आणि मूळ वाक्य, मूळ शब्द किंवा मूळ ओळी कवितेच्या किंवा त्या काव्याच्या सांगता आल्या पाहिजेत, हे सांगितलं. आता आपण त्यांच्या जीवनाचे फक्त पैलू बघूया. त्यांचं शिक्षण काय झालं असेल बघा. ही मंडळी जीवनाच्या पाठशाळेत शिकलेली असतात. आता जीवनाची पाठशाळा म्हणजे त्यांना एवढं ज्ञान असतं सगळ्या प्रकारचं. फॉर्मल एज्युकेशन नसेल, त्यांनी काही लिहिलं असेल असं नाही आहे, पण ज्यावेळेला तैलंगी ब्राह्मण म्हणजे अशा काही परंपरा आहेत की जे वेदविद्या पारंगत असतात ते आलेले होते, आणि ते म्हणताना चुकल्यानंतर यांनी ते झोपलेले होते, मग दुसरीकडे कूस वळवून करेक्ट केलं त्यांना. तेव्हा म्हणाले हा कोण आहे, एवढा अधिकार, ज्या अर्थी ऋचा मंत्र पाठ आहेत, मंत्राचे उच्चार अत्यंत शुद्ध आहेत, आणि तुम्ही कुठे कुठे चुकला ते सांगतायत. यांचं काही शिक्षण नसेल असं वाटतंय तुम्हाला. वेदशास्त्र संपन्न 2 प्रसंग असे घडलेले आहेत. आणि तिथे त्यांना काय सांगितलं की तुम्ही डोक्याला जे बांधलेले आहेत ना तो फेटा आणि ही अशी उपकरणं घेतलेले आहेत त्याची तरी लाज बाळगा. वेद म्हणून भीक मागू नका. दारासमोर जाऊन तुम्ही येता आणि वेदाची ऋचा म्हणता आणि ओम भवती भिक्षांदेही शब्द जरी वापरले नाहीत तरी तुमचं उपकरण पुढे करता. अरे बाकीचे आहेत की ग्रंथ, प्राकृतमधले ग्रंथ आहेत ते म्हणायला हरकत नाही, पण वेदातल्या ऋचा भीक मागण्यासाठी हा एक मोठा अपराध करताय तुम्ही. आणि इथून पुढे मात्र लक्षात घ्या. पण त्यांना वाटलं की आपल्याला आता काय, प्रत्येकाला 1-1 रुपया दिली दक्षिणा, सगळ्यांना सांगितलं यांना नमस्कार करा, कारण हे वेद विद्या जाणणारे ब्राह्मण आहे, ज्ञानी आहे, यांना नमस्कार करूया. पण त्यांनाही त्यांनी ते शिकवलं, म्हणजे यांना वेद वगैरे सगळे माहीत होते. दुसरी गोष्ट एक आलेलं आहे, आपण ते आता प्रसंगच बघूया की म्हणजे तुम्हाला कळेल. पहिलं शिक्षणाबद्दल बोलत होतो. योग ही शिक्षा आहे की नाही, जसं वेद आहे तसा योग.
यांच्यात किती योग होते हो. सिद्धी म्हणतात त्यासुद्धा एका अर्थाने योगातून किंवा योग साधनेतून प्राप्त होतात. पण सिद्धींचं सोडा. एक महत्त्वाचं म्हणजे काय, एक प्रसंग तुम्हाला सांगतो की हे वेडे आहेत, हे भिकारी आहेत, हे नंगे आहेत, आणि काय तुम्ही पाटील मंडळी त्यांच्या नादाला लागलेल्या आहेत. पाटील म्हणजे गावचा वाघ. तुम्ही त्यांना हकलून दिलं पाहिजे गावातून. हा काय इकडे तिकडे फिरतो वगैरे आपल्या बायका मुलांना वगैरे. ते म्हणाले तुम्हाला माहीत नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही म्हणता. म्हणून एक दिवस पाटील मंडळी आहेत ना, ते त्यांना म्हणतात, एक जण म्हणायचं ना की गण्या गण्या खातोस काय ताककण्या, चिडवायचे त्याला. याच पद्धतीने बोलायचे, गण्या वगैरे म्हणायचे. कुस्ती खेळतो आमच्याबरोबर. ते म्हणाले की खेळूया की, पण कुस्ती खेळायला उभं तर राहायला पाहिजे ना, मला उठवा तुम्ही. उठले नाही. ते पहिला पाटील उठवतोय, दुसरा धरतोय, तिसरा धरतोय, ते बसले, पण हे उठायला नाही. दुसरा एकदा आता मगाशी खटला सांगितलं ना, त्यावेळेला हे जायलाच तयार नाही कोर्टात. मग कोर्टाने त्यांचा तो पहारेकरी असतो ना, त्याला पाठवलं. तर ते म्हणाले मला हात धरून उठव रे. तो उठवायला लागला. त्याचा हात घट्ट धरून त्या रक्तप्रवाह जो थांबला, कळवायला लागला. हा गेलेला का येत नाही. म्हणून जजांनी वकिलांना सांगितलं की तुमचे ते क्लायंट आहेत ना, त्यांना जरा जाऊन बोलवून. आणि मग ते झालं, त्यांनी नमस्कार करून वगैरे ते गेले. पुढचा प्रकार मी तुम्हाला सांगितला. म्हणजे योगावर त्यांचं प्रभुत्व होतं. अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांना ज्ञात होत्या, त्यांना अवगत होत्या. आता मगाशी ते म्हणाले की तुम्हाला उठवता येत नाही, पण उसानं बडवता तरी येईल. उसाची एक मोळी आणली आणि एवढं मारलं त्यांना. त्यांचा तो शिष्य म्हणतोय की प्रतिकार केला पाहिजे. म्हणाले माझ्या अंगावर वय दिसतोय का तुला. नाही ना, मारू देत की त्यांना. हे मारून थकले ते. म्हणाले मग बसा रे माझ्या बाळानं. आणि ते ऊस होते, हाताने पिळून त्याचा रस काढून त्यानं पाजला. मग तुम्ही मला मार द्या, मी तुम्हाला रस देतो. आणि तेव्हापासून ती पाटील मंडळी त्यांची भक्त बनली. आणि आज गजानन महाराजांच्या शेगावला जी व्यवस्था आहे हे पाटील मंडळी चालवत आहेत. हे लक्षात घ्या. आज सुद्धा जे पाटील आहेत फार चांगलं व्यक्तिमत्व आहे ते. आज केवढा विस्तार झाला आहे. फक्त वैभव नाही आहे, तर विस्तार झालेला आहे. सगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. आणि एक लक्षात ठेवा, सध्याचे जे पाटील आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला तिथे जायचा योग आलेला होता. त्यावेळेला त्यांच्या निरनिराळ्या शाळेतले किंवा निरनिराळ्या कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांनी एक संयुक्त असं एक ड्रिल सादर केलेलं होतं. काय नेत्रदीपक होतं ते. किती म्हणजे किती संख्या ती, बापरे. आम्हाला वाटलं आज दिवसभर हे चालणार की काय, पण पूर्णपणे शिस्तीत होतं. आणि म्हणलं हे एवढी शिस्त तुम्ही नाही. आम्ही प्रत्येकाला सांगितलं गजानन महाराज बस, गजानन महाराज तुम्हाला सांगतात हे करायला पाहिजे, त्याप्रमाणे करायला पाहिजे बस. सगळ्यांना सांगावं लागत नाही. प्रत्येकाला सांगितलं ना की सगळ्यांना येतं. मागे तुम्हाला सांगितलं होतं ना की एका शाळेत जाऊन आम्ही प्रश्न विचारले की तुम्ही सगळ्यात चांगली गिफ्ट शाळा सोडून जाताना 10वीच्या सेंड ऑफच्या वेळेला कुठली देऊ शकाल शाळेला. सगळ्यात चांगली. कोण म्हणाले घड्याळ, कोण म्हणलं पंखे, कोण म्हणले वॉटर पूल. गरीब खोड्यातली शाळा होती. उत्तर आलं. एक मुलगी लाजत लाजत म्हणली 100% रिझल्ट. खरंच आहे ना. आणि त्या शाळेचा रिझल्ट लेस दॅन 10% होता. म्हणून आम्ही त्यांना बघायला 100% रिझल्ट. आता मी जे 4 वाक्य सांगतो ते लक्षात ठेवा ना तुम्ही. 100% रिझल्ट म्हणजे सगळे पास झाले पाहिजेत. सगळे पास झाले पाहिजे म्हणजे प्रत्येकजण पास झाला पाहिजे. आणि प्रत्येकजण पास झाला पाहिजे म्हणजे मी पास झालो पाहिजे. बस. बाकीच्या 99ची मी कशाला काळजी घेऊ. मी पास झालो पाहिजे, मी पास झालो पाहिजे, मी पास झालो पाहिजे. एवढं जरी झालं सगळा रिझल्ट लागेल. तेवढंच आम्ही सांगतो. हे ड्रिल 1000 जणांचं आहे. आणि तिथे आपण काय अशी लाट येणारी दाखवणार आहोत. आणि नंतर काय टोप्या दिलेल्या आहेत निरनिराळ्या रंगाच्या. एक आहे केशरी, पांढरी म्हणजे आपण ट्राय कलरचे. आणि मध्ये काही आहेत त्यांना अशोक चक्राच्या असं सगळं दिलेलं आहे. आता 5000 जणांना इन्स्ट्रक्शन कशा द्यायच्या. काही नाही. त्यांनी नंबर वगैरे दिले होते डिजिटली. ते सगळं तुम्हाला मुद्दा नाही आहे. ही तुम्ही जे 2 ओळी आहेत ना त्यांनी फक्त एवढं उठायचं, एवढं बसायचं, उठायचं. तुम्ही जे आहेत ना जरा कमी खाली यायचं, तुम्ही आहेत ना जरा कमी खाली यायचं. आली ना लाट तयार झाली ना परत तुम्ही जरा वरती असं करायचं. मला फक्त आहे तिथे उभं बसायचं, आहे तिथे उभं बसायचं बस. बाकी काही नाही. माझ्या डोक्यावरची टोपी त्या एरियल शूटिंगमधून माझा ट्राय कलर म्हणजे तिरंग्याचा रंग दाखवणार आहे. मी कुठेही धावणार नाही आहे, पण लाट अशी वाहताना दिसते की हो. हे तंत्र आपण केव्हा समजून घेणार आहोत. म्हणजे बाकीच्यानी नाही. माझ्यासाठी गजानन महाराज काय सांगतात, माझ्यासाठी दासगणू महाराजांचं हे चरित्र आहे ते काय सांगतं हा विचार केला पाहिजे.
म्हणून लक्षात घ्या, पहिलं जे आपण बघितलं त्यांचं शिक्षण लौकिक शिक्षण सोडावं, पण ते खूप ज्ञानी होते आणि त्यांच्या ज्ञानाचं दर्शन अनेक प्रसंगात दिसून येतं. आपण पुढचा मुद्दा बघूया. सामर्थ्य काय होतं त्यांच्याकडे, कोणत्या सिद्धी प्राप्त होत्या. एक पंचमहाभूत आहेत ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या पाचही जणांवर त्यांचं प्रभुत्व होतं. की अनेक प्रसंग आहेत. त्यातला पहिला प्रसंग पृथ्वी बघूया. की एक त्यांचा भक्त हा खाली जातोय, कशासाठी, सुरुंग लावलेले आहे आणि विहिरीसाठी खणतायत. आणि हा गरीब बिचारा एक सुरुंग लावत असताना दुसरीकडचा एक्सप्लोड होतो, फुटतो तो, आणि एवढे दगड उडतात वरती. बाकीचे लोक म्हणतात तो जो गेलेला आहे खाली त्याचं प्रेताचा कणही तुम्हाला मिळणार नाही, इतका जोरात तो स्फोट होता. आणि नंतर कुठे शोध घेतात, तो आतून ओरडतो. काही वेळाने सगळा तो धूळ वगैरे सगळी झाल्यानंतर, मी आहे, मी जिवंत आहे, मी इथे आहे, पण असे दोन दगड बसलेले आहेत आणि मी आत सुरक्षित आहे. एखाद्या कपाटात बसावा तसा, कपारीत त्यानं म्हणलेलं आहे, मला ते काढता येत नाही आहे. आणि नंतर लोक उतरले खाली, लागणार आनंद झाला. 5-10 लोकांनी ते दगड हलवले, हा वरती आला आणि परत गजानन महाराजांच्याकडे गेला. त्यावेळेला त्यांनी काही बोलण्यापूर्वी ते विचारतात, किती दगड उडवलेस. लक्षात ठेवा, हा सर्व व्यापीपणा आहे, हा सर्वज्ञता आहे, ही सर्व साक्षीत्व आहे. त्यांना कळलं ना, म्हणाले अरे असं करू नये रे, आपली घर बायको वगैरे असतात, कोणी सांगितलं म्हणून इतकं खाली जायचं की मागचा सुरुंग उडेल. पोटाचा प्रश्न जाऊ दे, आत्ता मृत्यूचाच प्रश्न होता ना तुझ्या. एक लक्षात घे म्हणाले. काय लक्षात घे, की यापुढे असा जीवावरचा जर कोणी काही सांगितलं ना तरी ते करायचं नाही. आपल्या जीवाचा आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या जीवांचा विचार करायचा. हे झाल्यानंतर तो म्हणला, आता मी बोलू का. ज्यावेळेला तो स्फोट झाला त्यावेळेला तुम्ही आलात, मला धरून तिथे बसवलं आणि हे मोठे जे कपारीचे दगड होते ना ते तिथे बसवून मला सुरक्षित ठेवलं. हे आता तो कविता कशाला करेल, त्याचा तो अनुभव होता. म्हणून पृथ्वी जी आहे ना, त्या पृथ्वीवर त्यांचं प्रभुत्व होतं. आप, पाणी. गेलेले होते नर्मदेला, असंच मनाविरुद्ध. ते म्हणाले काय नर्मदेला जाता, नाही सोमवती अमावस्या, तुम्ही जा, मला इथे राहू दे ना. माझ्या नदी, ही जी विहीर आहे ना, त्या विहिरीत सगळी तीर्थ असतात, सगळी. तुम्हाला कुंभ पर्वाला जायचं आहे ना, त्रिवेणी संगमावर, इथे मला त्या तिन्ही नद्या असतात, मी तुम्हाला दाखवू शकतो. पण तुम्हाला तिकडे जायचं तर जा, मला नेऊ नका, पस्तावाल. नाही नाही, तुम्ही असल्यावर जरा स्नान करायला मजा येईल की नाही, असं वाटलं. गेले. एवढी गर्दी होती आणि येताना काय निरनिराळ्या वेळेला लोक येतात, जाताना एकदमच जातात ना. मग आता बैलगाड्यानं जायला जागा नाही आहे, आपण काय करूया, आपण नावेतून जाऊया. नदीत तेवढी गर्दी नाही आहे, म्हणजे ट्रॅफिक जाम नाही आहे नदीत, आणि म्हणून जायला लागले. नावेला हे पडलं भोग. आणि पहिली गोष्ट नावड्याने काय केली, स्वतः उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. म्हणजे बाकीचे घाबरले आणि तुम्ही काहीतरी करा, तुम्ही काहीतरी करा. ते म्हणाले बघूया काय होतंय ते. खालून ते छिद्र होतं ते मोठं व्हायला लागलं आणि आत पाणी यायला लागलं. त्यावेळेला ते म्हणाले काही नाही, तुम्ही करा, आपण नर्मदेची प्रार्थना करूया. आणि नंतर एक स्त्री, संपूर्ण केस वगैरे ओले, केस कुरळे आहेत, सगळी वस्त्र ओली झालेली आहेत, तिने ती नाव अशी वरती धरलेली आहे आणि ती नाव ती काठाला वगैरे लावते. त्यावेळेला लोक म्हणतात की तू कोण, वरती आहे, ओली आहेस तू, आम्हाला तुला वस्त्र वगैरे द्यायला आवडतील, अंग वगैरे पूस. त्यावेळेला ती म्हणते मी ओंकार कोळ्याचे, कारण ओंकारेश्वर क्षेत्र आहे. ओंकारेश्वर म्हणजे शंकर. त्या ओंकार कोळी आहे, त्या कोळ्याची मी कन्या, काय मी कोळीण आहे, आम्ही कायम पाण्यात असतो, आमची वस्त्र कायम असतात. आणि आता गजानन महाराजांना नमस्कार करून सांगते, आता मला निरोप द्या. मग ते म्हणतात ही कोण होती, ही नर्मदा देवी होती. प्रत्येक नदी आहे ना, त्या नदीत एक देवीत्व आपण हे केलेलं आहे. प्रत्येक जे अरण्य आहे त्या अरण्याची एक देवी आहे. म्हणून 3 आहेत लक्षात ठेवा, की मी देवी म्हणून निसर्गाकडे बघणार, मी राणी म्हणून बघणार, का मी दासी म्हणून बघणार. हे 3, निद्रा देवी, निद्रा राणी, निद्रा दासी. हे 3 लेव्हल्स बघा प्रत्येक. आपण देवत्व द्यायचं देवी. आणि म्हणून नर्मदा देवी, गंगा देवी, गंगा मैया आपण म्हणतो. हा एक सगळा प्रकार झाला. पाण्यावर त्यांचं हे प्रभुत्व होतं. एकदा विहिरीला गेले होते, कोरडी विहीर, उन्हाळा होता आणि एकाने घागर आणली होती आणि तो शेतात काम करत होता. त्यावेळेला ते म्हणून मला थोडं पाणी प्यायला दे रे, तहान लागली. तो म्हणतो तुझ्यासारख्या नागड्याला जर दिला वेड्याला तर लोक म्हणतील मला वेड लागले, चालता हो. तो म्हणतो इथे एक शेजारी विहीर आहे. तो म्हणतो गेली कित्येक वर्ष विहिरीला पाणी नाही, बघूया तरी. म्हणून ते बसले, काय प्रार्थना केली, मंत्र म्हणले असतील, पाण्याला उमा, संपूर्ण विहीर भरून गेली.
हे आमचे दासगणू महाराज पोलिसात होते पूर्वी, दासगणू महाराज होण्यापूर्वी, म्हणून त्यांनी सर्व्हे नंबर दिलेला आहे. त्या सर्व्हे नंबरमधली विहीर आणि त्याला अजूनही पाणी असतं. कितीही दुष्काळ पडला तरी या विहिरीचं पाणी हे अशा शक्तीने आणल्यामुळे, आणि नंतर ते त्याला म्हणाले आता वर्षभर बागायती कर, शेती कर. त्यावेळेला तो म्हणतो मी काही वेडा आहे काय, जी विहीर पूर्णपणे कोरडी कित्येक वर्ष पडली होती त्याला जर तुम्ही पाणी आणत असाल तर मी तुम्हाला शरण जातो. आता शेती बागायती काय करायची ती अध्यात्माची भक्तीची मी करेन, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मी सगळं सोडलं, मी तुमच्याबरोबर येईन. हा त्यांचा एका अर्थाने पहिला शिष्य होता भास्कर नावाचा. नावं महत्त्वाची नाही आहेत. आपण बघितलं की त्यांचं पाण्यावरही प्रभुत्व होतं. पृथ्वी आप तेज, तेज म्हणजे अग्नी. ते चिलीम वगैरे ओढायचे, पण त्यांना चिलीम ओढायला ती काड्याची पेटी तो अग्नी लागायचाच असं नाही. एकदा नव्हता आणि ते म्हणाले चला चिलीम ओढूया, पण कुठेही अग्नी नव्हता. ते म्हणाले कुठली काडी धरून वर की रे, मी माझा योगाग्नी निर्माण करतो, आणि धूर आला आणि चिलीम पेटली. म्हणजे अग्नीवर सुद्धा त्यांचं एका अर्थाने प्रभुत्व होतं. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रसंग आहे की एक आलेला आहे ब्रह्मगिरी नावाचा, आणि त्याच्यात फार गमतीदार प्रसंग असतो. आम्ही आलेले आहोत, आम्हाला अयाचित पाहिजे शिरापुरी. अयाचित म्हणजे न मागितलेलं, हे निर्लज्ज मागतायत अयाचित. त्यावेळेला तो पाटील म्हणला की आज जे काय भाकरी असेल ती खा, उद्या मी तुम्हाला शिरापुरी देतो. पण तो उद्या कधी उगवणारच नव्हता. काय झालं, ब्रह्मगिरीचं सगळेजणांना आले, गांजा पाहिजे होता. ते म्हणाले गांजा तुम्हाला मिळेल पण आज मिळणार नाही शिरापुरी. ते म्हणाले आज संध्याकाळी आमच्या गुरूंचं प्रवचन असेल गीतेवर. आत्म्याचं वर्णन करणारे जे दुसऱ्या अध्यायातले श्लोक आहेत ना, की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, ते हे घेतलं होतं त्याने की त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी ओलं करू शकत नाही असा तो आत्मा आहे, शस्त्र काटू शकत नाहीत. असं करत असताना तो अगदी करायला लागला वर्णन, पण शब्द पांडित्य ना, की त्याला अग्नी जाळू शकत नाही. हे करताना ह्यांनी इतका चिलमीचा जोरात झुरका मारला की ते बाहेर बाजूला बसले होते. आणि पूर्वी बाज असायचे बघा, कॉट नव्हते लाकडाचे, त्याला ते सुतली किंवा हे काठ्या म्हणतो ना सूम, त्या सुमीनं असे ते बांधून बाज केलेले असायचे. एक ठिणगी त्याच्यावर पडली आणि ती पेटली की हो. त्यावेळेला त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं, तो धिप्पाड होता, ते जे बोलतायत ना की अग्नीचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही, आणून आमच्या शेजारी बसवा. आग लागली ना, त्या तो धिप्पाड होता, उचलून आणायला लागल्यानंतर तो शरण आला. म्हटला मी फक्त शिरापुरी खाण्यासाठी प्रवचन वगैरे करतो, मला कुठलाही अनुभव नाही आहे, मला क्षमा करा, तुमच्याजवळ मी कसा बसू. नंतर लोकांनी सांगितलं तुम्हाला अग्नी काही करणार नाही आहे, पण आम्हाला भीती वाटते, त्याच्यासाठी तुम्ही उतरा. आणि मग लोकांनी तो पलंग विझवला आणि ही घटना घडली सांगणे तो पलंग दाखवायला ठेवला होता लोकांना. बघा तुम्ही. दुसऱ्या दिवशी पहाटे हा उठतो ब्रह्मगिरी आणि सांगतो की मी शरण आलो तुम्हाला, मी जातो इथून निघून, मी यापुढे प्रवचन वगैरे करणार नाही, साधना करेन आणि तुमच्यासारखं आध्यात्मिक सामर्थ्य मिळवेन. म्हणून म्हटलं शिरापुरी खाण्याचा दिवस उगवणारच नव्हता. तो पहाटेच सगळे उठण्याच्या आधी तो निघून गेला. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू, अरे वायूवर यांचं होतं ते वायू गतीने जायचे, वारा कमी, ते गेले इकडून तिकडे तिकडून तिकडे, लोकांना कळायचे नाही, लोक त्यांना पाठलाग करून ते दिसायचेही नाही. वाऱ्यावर असं प्रभू मनोजवम मारुत तुल्य वेगम म्हणतात ना, तर मनापेक्षा वाऱ्यापेक्षा असं जास्त वेगाने ते जायचे. आणि आता उरलं आकाश. आकाश म्हणजे तुम्हाला सांगतो काय आहे आकाश, पृथ्वी काय, सगळेजण इतकी ती पंचमहाभूतं एकमेकात आलेली आहेत की पृथ्वीवरची झाडं आकाशात वाढतात. आता या अशा झाडांना त्यांनी पालवी आणलेली आहे, कारण ती वठलेलं झाड आहे, मेलेलं झाड आहे, त्याला पालवी आणि फळंसुद्धा आणलेली आहेत. मग झाडांवर सुद्धा यांची सत्ता चालते. त्याच्यानंतर पक्षी कीटक सगळ्या, मधमाशांचा एक प्रसंग घडलेला आहे. आग्या मोहळ्यावरती आणि खाली हुरडा भाजण्यासाठी आग लावलेली आहे शेकोटी, आणि धूर वरती गेल्यानंतर माशा उठल्या, सगळे लोक पळून गेले, कुणी पांघरून घेऊन, कुणी घोंगडी पांघरून, कारण त्या चावल्या तर विषारी असतात आणि इतक्या विषारी असतात की त्या काढल्या ना तरी त्यांची नांगी असते ना, तो विषारी काटा तो शरीरात घुसून राहतो आणि वेदना होत राहतात. तर ते सगळे, आणि इतक्या त्यांचा जो शिष्य होता खरा बंकटलाल, हा पहिला शिष्य आणि अगदी शेवटपर्यंत निस्सीम असा तो त्यांचा भक्त राहिलेला आहे. त्यांनी बघितलं की आपले गुरु आहेत आणि त्यांच्या अंगावर सगळीकडे
त्या मधमाशा बसलेल्या आहेत. एक कण रिकामा नाही, 1 इंच सगळीकडे. म्हणतात ना, वेअरिंग द ब्लँकेट ऑफ बीज, अशी पासोडी घातलेली होती. मग काय, तो धावत यायला लागल्यानंतर ते म्हणाले, माशानो आता माझा खरा जो भक्त आहे ना तो येतो. लड्डू भक्त जे होते ते निघून गेले, पळून गेले स्वतःचा जीव वाचवत. तो मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून येतोय, त्याला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही उडा आणि परत मोहळात जाऊन बसा. मधमाशा जाऊन बसल्या. नंतर तो म्हणाला सोनार आणतो, कारण काटे आज जे घुसलेले आहेत ना ते त्यांच्या सोनाराच्या चिमट्याने काढले पाहिजेत. तो म्हणतो वेडा आहेस की काय, मी कुंभक धरतो, श्वास रोखून धरतो आणि इतकी शक्ती निर्माण करतो की सगळे काटे ते बाहेर पडले. आम्हाला ते चिमट्याने काढावे लागत नाही. म्हणजे सगळ्या ह्याच्यावर आकाशात एकदा ते म्हणतात, आज तू भंडारा म्हणजे गाव जेवण घालू नकोस, एका भक्ताला सांगतात. कारण का, आजची रिक्त तिथी आहे. तो म्हणतो पण मी सगळी तयारी केलेली आहे ना, वाया जाईल अन्न. ते म्हणाले मग तुला काय करायचं ते कर. एवढा पाऊस पडायला लागला अचानक की सगळे बांधलेली सगळी ताटं म्हणजे पत्रावळी वगैरे सगळं ते वाया गेलं. ते गेल्यानंतर तो म्हणतो हे काय करायचं, उद्या पौर्णिमा आहे, उद्या तू कर, काही होणार नाही. तो म्हणतो पण आकाशात एवढे ढग आहेत, उद्यासुद्धा पाऊस पडेल, थांब ना. म्हणून त्यांनी ते संयम रोखून बघितलं, काय त्यांची शक्ती असेल कोणास ठाऊक. सगळे ढग गेले, आकाश पूर्णपणे निरभ्र झालं. दुसऱ्या दिवशी भंडारा म्हणजे गाव जेवण आनंदात ते घातलं गेलं. त्यांचा जो शिष्य आहे ना, लक्षात ठेवा, तो मुक्त झालेला आहे. सगळं सांगत बसत नाही, तुम्ही वाचा मुद्दामून, तो मुक्त झालेला आहे. आणि जो मुक्त झालेला असतो त्याचं श्राद्ध कशाला करायचं. श्राद्ध आपण करतो की आमचे आजोबा आणखीन पुढे जाऊ देत, आणखीन पुढे जाऊ देत, असं करत करत ते मुक्त होऊ देत. म्हणून आपण ती श्राद्ध करतो. 10वा दिवस 12वा दिवस याची काही गरजच नाही आहे. पण मग कावळ्यांचं काय, कावळे पिंडासाठी टपलेले असतात की नाही. हे जेवायला सगळेजण बसले, कावळ्यानं काही दिलं नाही. कावळे एवढे चिडले की ते द्रोण उचलून न्यायला लागले, कुणाच्या अंगावर त्यांचे जे प्रसाद असतात ते द्यायला लागले आणि सगळी वाताहत करून टाकली त्या जेवणाची. त्यावेळेला पारधी वगैरे आले, ते म्हणले कावळ्यानं मारून टाकूया बाणाने. ते म्हणाले थांबा, हे कावळ्यांशी बोलले. आता कावळ्यांशी बोलले लोकांना वाटते काय नाटक आहे. चिकित्सक त्यावेळेला होते, निंदक किंवा टीकाकार त्यांचेही होते. तर त्यांनी काय केलं, कावळ्यांना सांगितलं की आज हे सगळं अन्न आम्ही तुम्हाला देतो, कारण मला तुमची अडचण कळली की माझा शिष्य भास्कर हा मुक्त झाल्यामुळे त्याचे काही श्राद्धाचे आपण म्हणतो ना पिंड वगैरे काही तुम्हाला खायला मिळालं नाहीत, पण हे सगळं तुम्ही खा. पण आजपासून या ठिकाणी पुन्हा येऊ नका. हे अति झालं की नाही, हे अति झालं. दुसऱ्या दिवशी लोक आले टीका करणारे, कावळे नव्हते. 12 वर्ष कावळे तिथे आलेले नाहीत असं पोथीत म्हणतात. त्याच्यानंतर कितीतरी वर्ष गेली. आता पोथी लिहून जवळजवळ 60-65 वर्ष झालेली आहेत. काही वर्षांपूर्वी एक भादखेर नावाची व्यक्ती म्हणाले खरं आहे का, अलीकडच्या काळात घडलेलं आहे, तर आपण काय करूया, बघूया ना तपासून. मग ते जिथे जिथे त्या घटना घडल्या ना तिथे तिथे गेले. तिथे काही काही म्हातारी मंडळी 60 वर्षापूर्वी जसे होते ना तसे हे सुद्धा निदान एक 30-1 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. त्यांनी बघितलं आहे का ते खरं. ते म्हणाले हा प्रसंग जिथे घडला त्या गावात मी गेलो. कावळे येतात की नाही बघण्यासाठी रात्री मुक्काम तर करावा लागला, कारण सकाळी वगैरे येतील. आणि बघितलं तर अजूनही त्या भागात कावळा येत नाही. म्हणजे जणू काही शपथ घातल्यासारखं. आणि कावळ्या दुसऱ्याला सांगत असेल की अरे बाबा तिथे जाऊ नका, अरे बाबा तिकडे जाऊ नका, त्यांच्या पद्धतीने अजूनही तिथे येत नाही. म्हणून म्हणतो ना की निसर्गाच्या प्रत्येक घटकावर आपण ज्याला 5 एलिमेंट्स पंचमहाभूत म्हणतो ना त्याच्यावर यांची सत्ता होती हो. आणि हे सगळे बघणारे वगैरे सगळे लोक होते. म्हणून त्यांना भविष्यकाळ कळत होता का, अरे कळत होता. एक प्रसंग सांगतो, पण ते भूतकाळात होते का, ते भूतकाळातही होते. पण महत्त्व म्हणजे ते वर्तमान काळात होते. लोकांना काय वाटतं की हे पूर्णपणे त्यांना देहभानच नव्हतं. म्हणजे ते कुठल्याही काळात नव्हते. खरं ते कोणत्याही काळात नव्हते, पण वर्तमान काळात होते. त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. लोकमान्य टिळकांचा कार्यक्रम होता त्या भागात. आणि लोकमान्य टिळकांचा कार्यक्रमानंतर केवढी गर्दी हो. आणि मोठी मोठी माणसं, ते दादासाहेब खापर्डे वगैरे त्या भागातले हे सगळे होते. कुणीतरी सांगितलं की शिवाजी महाराजांना रामदास स्वामी होते की नाही. आणि लोकमान्य टिळक आहेत ना, त्यांना कुठलाही असा होली मॅन साधू सत्पुरुष असेल तर ते दर्शनाला गेल्याशिवाय राहायचे नाही. महाराज अनेकदा आपले गोंदवलेकर महाराज पुण्याला जायचे आणि प्रत्येक वेळेला लोकमान्य टिळक रुपया आणि एक नारळ घेऊन त्यांना नमस्कार करायला जायचे. बघा, विवेकानंदांची तर त्यांनी आपल्या घरीच काही दिवस विवेकानंदांना ठेवलं होतं. म्हणजे जी व्यक्ती
त्यांना वाटते की ही सत्पुरुष आहे, समाजाला मार्गदर्शन करणारी आहे, आपल्या राजकारणाला ह्यांचे आशीर्वाद असले तर बरं होईल. म्हणून लोक म्हणाले की आपण गजानन महाराजांना बोलवूया की. बैठक चाललेले आहे, आयोजन अजून तो प्रसंग नंतर आहे ना, शिवजयंतीचा प्रसंग आहे. तर ठीक आहे, कुणी म्हणलं की त्यांना कशाला बोलवता, तिथे येतील, अंगावरचे कपडे घातले तरी काढून टाकतील, इकडे तिकडे बोलतील, गण 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 आता बोलते म्हणत बसतील आणि सगळ्या लोकांचं लक्ष तिकडे राहील, टिळकांच्या भाषणाकडे कोणाचं लक्षच लागणार नाही, त्यांना बोलवू नका. तरीसुद्धा म्हणाले लोकमान्य टिळकांना त्यांना बोलवलेलं आवडेल, आपण बोलवूया तरी. म्हणून ज्यावेळेला ही मंडळी बोलवायला गेली त्यावेळेला ह्या लोकांनी जे शब्द म्हणले होते ते महाराजांनी म्हणून दाखवले. मी तिथे येईन, नागवा फिरेन, वाटेल ते गण गण गणात, आणि मलाच माझ्याकडेच लोकांचं लक्ष राहील, मला कशाला बोलवता. नाही म्हणले तुम्ही या. पण हे तुम्हाला कसं कळलं. म्हणाले आम्ही नव्हतो का त्या मीटिंगला, आम्ही सगळीकडे असतो. हे झाल्यानंतर मग ती ज्यावेळेला ठरलं, आधी येऊन बसले, त्यांना जरा उच्चासन दिलेलं होतं. लोकमान्य टिळकांनी नमस्कार केला आणि नंतर त्यांनी सुरुवात केली. आणि त्यावेळेला लोकमान्य टिळक रंगात आले की आपल्याला राष्ट्रीय शिक्षणाची गरज आहे, देशावर प्रेम करणारी पिढी निर्माण झाली पाहिजे, आणि आपल्या देशावर प्रेम करणारी पिढी हे इंग्रज कसे निर्माण करून देतील, त्यांना निराळी शिक्षण पद्धती पाहिजे वगैरे. हे म्हणल्यानंतर गजानन महाराज एकदम ओरडले, अरे अशानेच पडतात काढण्या दंडाप्रत, म्हणजे बेड्या, तुमच्या हातात बेड्या पडतील हे असं तुम्ही बोललात तर. आणि मग ते सभेतून निघून गेले. झालं त्याप्रमाणेच टिळकांना शिक्षा झाली आणि त्या शिक्षा कोर्टाचा निकाल होता. त्यावेळेला कुणीतरी सांगितलं की आपण गजानन महाराजांचा प्रसाद आणूया. तो ते शेगावून येतच होते काही जण, कोल्हटकर वगैरे म्हणून. हे 3 दिवस झोपलेले होते हो. आणि हे 3 दिवस म्हणजे मला जर माझ्या गुरुसाठी किंवा गुरुतुल्य व्यक्तीसाठी, लोकमान्य टिळकांसाठी मला जर प्रसाद न्यायचा आहे तर मी त्यांना जागं करणार नाही ना, कारण ते किती झाले ते आपण त्यांना परब्रह्म म्हणतो, परमेश्वर. म्हणून ते बसून राहिले. 3 दिवसांनी हे उठले, लोकांनी सांगितले आलेले आहेत, लोकमान्य टिळकांच्या खटल्याचा निकाल आहे म्हणून तुमचा प्रसाद पाहिजे. तर ते म्हणाले एक शिळी भाकरी वगैरे आणा, मी थोडी खातो, आणि त्यांना प्रसाद दिला. लोकमान्य टिळकांचा दात नव्हते त्यावेळेला, म्हणजे जरा त्रास होत होता, त्यांनी तो कुटून तो प्रसाद खाल्ला. आणि प्रसादाबरोबर यांनी निरोप काय पाठवला होता, शिक्षा होणार आहे, दूर जावं लागणार आहे, पण एक असामान्य कामगिरी लोकमान्य टिळकांच्या हातून होणार आहे. हे भविष्य नाही आहे का. लोक म्हणले की शिक्षा ठीक आहे, कारण इंग्रज शिक्षाच करणार, दूर जाणार आहे आणि असामान्य कार्य होणार आहे तुरुंगात. आणि कार्य काय आहे. पण त्यांना पाठवलं ब्रह्मदेशात, म्यानमार म्हणतात तिथे, मंडाले, त्या मंडालेला. आणि तिथे त्यांनी त्या तुरुंगात गीता रहस्य ग्रंथ नाही का लिहिला, असामान्य. मराठीचा विचार केला तर ज्ञानेश्वरीनंतर गीता रहस्य हाच खरा गीतेवरचा टीका ग्रंथ आहे, म्हणजे कॉमेंट्री आहे, सुंदर. बाकी मधले कितीतरी ग्रंथ आले आणि गेले, पण ही लोकमान्य म्हणजे नुसती गीता रहस्य जरी लोकमान्यांनी लिहिलं असताना तरीसुद्धा ते लोकमान्य टिळक झाले असते. ही असामान्य कामगिरी. मग त्यांना हे सगळे असे प्रसंग घडले, प्रसंग कळत होते, म्हणून वर्तमानाचं सुद्धा त्यांना भान होतं. वर्तमानाचं एकंदर तुम्ही जर बघितलं तर त्यांना दुष्टानं त्यांनी शासन केलं, पण इतरांना ती एक प्रकारची चेतावणी होती की बघा तुम्ही सुद्धा वागलात तर. एक विठोबा घाटोळ म्हणून होता, त्याला लाडू बर्फी वगैरे पाहिजे असते, पण तो म्हणतो की माझ्याप्रमाणे माझ्याच वाटतात, मी सांगतो तसं ते वागतात, त्यांच्या सगळ्या दिनक्रमाचं आयोजन मी करतो. एकदा काही आले होते यात्रेकरू, त्यांना पुढे जायचं होतं, थोडा वेळ होता, गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं. महाराज झोपलेले होते. तो म्हणतो मी उठवतो की त्यांना मी उठवतो त्यांना. उठवायला गेला, ते उठले आणि काठी, छत्री, लाथा यांनी एवढं त्याला मारलं आणि म्हणाले इथे लोक जे लाडू पेढे वगैरे ठेवतात ना ते खाण्यासाठी तू सोकावलायस, तुझी बिलकुल भक्ती नाही आहे. आणि तो पळून गेला तो गेलाच. असा मार त्यांनी आपल्या अत्यंत जवळच्या शिष्यांना दिलेला आहे आणि त्यांना आणखीन जवळ केलेला आहे, कारण त्यांनी शांतपणे तो मार सहन केला. आणि लोक म्हणाले हो मरेल तो. त्यावेळेला तो म्हणतो मला फुलांचा स्पर्श झाल्यासारखं वाटतंय, माझ्या अंगावर बघा कुठेही वण नाही आहे, हे तुम्हाला सगळं दिसतंय. म्हणजे लीला एकामागून एक सहज घडत होते प्रसंग, चमत्कार वगैरे आपण म्हणतो, आणि त्याप्रमाणे त्यांचं जीवन घडत होतं. आणखीन एक तुम्हाला सांगतो, औषधं. महाराजांनी जे औषधं दिलेले आहेत आणि त्यांच्या चरित्रात शेवटी दिलेले आहेत त्याच्यात कुठेतरी वैद्यकशास्त्र ह्याचा कुठेतरी विचार आहे. प्रत्येक याचे जे गुणधर्म आहेत त्याचा विचार आहे. पण संत लोक 2 प्रकारची औषधं देतात. एक त्यांचा अनुभव असतो, सगळीकडे फिरलेले असतात,
त्याने अनुभव स्वतः औषधांचा त्या घेतलेला असतो. अशी जडीबुटीची औषधं ते सांगतात आणि अशी भरपूर औषधं आहेत. अहो, त्या औषधं असलेल्या पुस्तकाचं मॅन्युस्क्रिप्टच हरवलं म्हणून मानव आपण तिथे लिहिलंय की ती औषधं आपल्याला कळलीच नाहीत. महाराजांनी किती औषधं लिहिली होती. मग त्यातली लोकांना विचारून जे आठवली अशी कारण 70-80 औषधं त्यांच्या याच्यात मागे लिहिलेली आहेत, महाराजांनी सांगितलेली औषधं म्हणून. पण दुसऱ्या प्रकारची औषधं असतात काय, बिलकुल औषध नाही, उलट ते त्या रोगाला इतकं वाईट आहे की तो मरेल रोग आहे, पण ते म्हणतात हे दे त्याला. त्याच्यामागे त्यांची शक्ती असते, त्यांचा स्पर्श असतो आणि मुख्य म्हणजे त्या व्यक्तीबद्दल, ती व्यक्ती जगावी अशी त्यांचं शुभचिंतन असतं. एक बाई आलेली होती आपल्या नवऱ्याला घेऊन, त्याला एवढ्या लूज मोशन्स होत होत्या की तो मरायला टेकलेला होता. सगळ्या प्रकारची औषधं केली. त्यावेळेला ते आंबा खात होते. तो आंबा टाकला तिच्या अंगावर आणि दे आला खायला. त्यावेळेला ती थांबली तिथे. काय करायचं? त्यावेळेला बाकीच्यांनी सांगितलं आता घरी नाही त्यांना, आणि हा आंबा घरी गेल्यावर त्यांना दे. सगळे वैद्य म्हणाले हा नक्की मेला, कारण का की आंबा हे इथे कुपथ्य आहे, वाईट आहे ते आंबा. त्याला एवढी लूज मोशन्स झाले की त्यातून तो पूर्णपणे सुटला. हे काय आंबा, हे काय औषध नाही आहे. दुसरा एक गंगा भारती म्हणून होता. अत्यंत पहाडी आवाजात तो भजनं म्हणायचा, पण त्याला कुष्ठरोग झाला होता. आणि त्यावेळेला कुष्ठरोग म्हणजे तो स्पर्शजन्य आहे म्हणून वाईट टाकायचे. त्याची बायको आणि त्याचा मुलगा आणलं आणि इथे शेगावला सोडून गेले की कर त्यांची सेवा. शेगावच्या लोकांनी सांगितलं गजानन महाराजांच्या मार्गात येता तू कामा नाहीस, आम्हाला दिसताच कामा नाही. पण भजनं म्हणायचा. महाराज विचारायचे एवढी भजनं चांगली कोण म्हणतंय? नाही तो का आहे गंगा भारती म्हणून शेजारच्या गावातला वगैरे आलेला आहे, पण त्याला कुष्ठरोग झालेला आहे. आम्ही सांगितलं की तुम्हाला स्पर्श करायचा नाही, तुम्हाला दिसायचं सुद्धा नाही, तुमच्या मार्गातही यायचं नाही. शेवटी एक दिवस याला राहवलं नाही. ते जात असताना हा त्यांच्या मध्ये आला वगैरे आणि लोक म्हणाले बाजूला बाजूला. तोपर्यंत त्यांनी त्यांना स्पर्श केला. मग ह्यांनी त्याला तुडवला, अंगावर थुंकले आणि निघून गेले. आता थुंकी त्याला बेडका म्हणतात शब्द, थुंकी म्हणा तुम्ही, थुंकी. आता काय करायला पाहिजे? आधी त्याच्या शरीरावर सगळी त्या जखमा फुललेल्या, त्यातून ते सगळं फार विचित्र असा तो दिसायचा. त्यांनी ती थुंकी जी होती ना ती संपूर्ण शरीराला फासली, एखादं मलम असल्यासारखी. त्यावेळेला तो म्हणाला की तुम्हाला सगळ्यांना तो बेडका वाटला, पण ते मलम होतं. आणि त्याचा हळूहळू करत त्याचे सगळे जे भाग होते, कान काय हे काय, सगळ्या महारोगातून तो मुक्त झाला. मुक्त झाला म्हणल्यानंतर बायको आणि मुलगा न्यायला आले, बाबा या, अहो चला. त्यावेळेला ते म्हणाला नाही नाही नाही, तुम्ही मला इथे आणून टाकलं होतं तर ते योग्य होतं, माझी तक्रार नव्हती. पण आता ज्यांच्या कृपेने मी सुधारलेलो आहे, उरलेलं आयुष्य मी त्यांच्यासाठी घालवणार. हे विचार करा. आणि अशा सगळ्या संतांच्या चरित्रात आहेत. ही टच्ड हिम अँड ही बिकेम ऑल राईट. ही किस्ड हिम ऑन द फोरहेड अँड द लेप्रसी वॉज गॉन. विशेषतः कुष्ठरोग बरा केलेला आहे अनेक संतांनी. त्यांच्यात ती शक्ती असेल. हे दोन निराळे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. असं घडलं नसेल असं म्हणतो आपण, कारण आपण 5 इंद्रियांच्या आत विचार करतो. 5 इंद्रियांच्या पलीकडचं आहे की हो. एक उदाहरण सांगतो. शक्ती, आता 6वं इंद्रिय 7वं इंद्रिय कुठलं नाव नाही त्याला, पण माझ्या याच इंद्रियांची शक्ती कशी असते सांगतो. मला विमानातून खाली काही दिसत नाही हो, पण विमानाला धडक देणारे जे पक्षी असतात ना, घारं गिधाडं, त्यांना त्या उंचीवरून अगदी जाणारं गांडूळसुद्धा दिसत असतं की नाही. त्या उंचीवरून खाली एखादं सरपटणार येतात आणि घेऊन जातात त्याला. म्हणजे त्यांना आहे की दृष्टी, म्हणजे माझ्या दृष्टीची रेंज आहे, कानाची रेंज आहे. म्हणजे मला खालचा स्वर ऐकू येत नाही, वरचा ऐकू येत नाही. पण कुठेतरी टक झालं कॅमेऱ्याचं, मोर पळून जातात सगळे. त्यांना कसं ऐकू आलं? नाक एवढं असतं की दूरचं हरण वाघाला कळतं आणि हरणाला वाघ कळतो. सगळ्यांचं त्यातल्या त्यात वाघाचं तीव्र असतं म्हणून तो शिकार करतो. म्हणजे माझ्या नाकाला येणाऱ्या वासाला रेंज आहे. एका मैलावर मोगरा फुलला तर मला वास येणार नाही आहे. एक साधं गणित सांगतो तुम्हाला. मी आणि माझा कुत्रा फिरायला जातो. फिरायला गेल्यानंतर खूप मी घरापासून दूर आलेलो आहे आणि अशा वेळेला पोर पडलं घरातलं, आणि पोर पडल्यानंतर त्यांनी आवाज जोरात केला त्या मुलाने. कुत्र्याला ऐकू आला, मला नाही ऐकू आला. त्यांनी कान टवकारले आणि आपल्या पद्धतीने जो सांगायला लवडत येऊन बघतो तर ही घटना घडलेली होती. शिट्टी वाजवा तुम्ही, एका विशिष्ट अंतरानंतर मला ऐकू येत नाही पण कुत्र्याला ऐकू येते. म्हणजे माझ्या 5 इंद्रियांचाच मी विचार करतो
पण या इंद्रियांच्या पलीकडे आणि अलीकडे मला अल्ट्रा व्हायोलेट दिसत नाही, इन्फ्रारेड दिसत नाहीत, मला VIBG YOR एवढंच दिसतं, ताना पिही निपाजा, याच्या पलीकडचं मला दिसत नाही. म्हणून रंगच नाही आहेत का हो, म्हणून हालचालीच नाही आहेत का, म्हणून वासच नाही आहेत का, म्हणून स्पर्शच नाही आहेत का, असा तरी आपण विचार करूया की. म्हणजे सिद्धी म्हणजे चमत्कार वगैरे असं फार विचार करू नका. त्यांनी योग साधना करून त्याने आपल्या अंगात निरनिराळ्या शक्ती अशा घेऊन, म्हणून ESP एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन हा विचार आहे ना. म्हणजे एक्स्ट्रा सेन्सरी माझे जे सेन्स ऑर्गन्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त त्यांना कळतं. आणि एक सहज तुम्हाला साधनेला उत्तेजन मिळावं म्हणून एक प्रसंग सांगतो. आता ह्याला पॅरासायकॉलॉजीतला म्हणतात, काही जण म्हणतात हे असं कधी नाही आहे, पण त्यांनी त्या घटना दाखवलेल्या आहेत. टेलेकायनेसिस असं त्याचं नाव आहे. युरी गेलर म्हणून तुम्हाला आठवत असेल की ज्यांनी खूप वर्षापूर्वी, आम्ही शाळेतच होत्या वेळेला कदाचित, तो असं बघून किल्ल्या वगैरे वाकड्या करायच्या, चमचे वगैरे वाकडे करायचा, आणि BBC वगैरे त्याच्यावर तो निरनिराळ्या देशात गेला आणि तिथे त्याचे प्रयोग झाले. तो म्हणाला मी बघून आगगाडीचं इंजिन थांबवू शकतो, मी तुमचे चमचे खिशात असलेल्या किल्ल्यासून मी वाकड्या करू शकतो, कुलपात जाणार नाहीत तुमच्या. ही त्याला शक्ती होती. एक्स्ट्रा सेन्सरी म्हणतात ESP. आणि मग अशा कितीतरी ESP आहेत. त्याच्यातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले ही सत्यकथा आहे आणि हा कार्यक्रम TV वरचा असा होता की बिलकुल अंधश्रद्धा नाही आहे, तुम्ही श्रद्धा ठेवू नका, श्रद्धा ठेवूच नका, पण समजून घ्या की माणसाला अशी शक्ती आहे. पण त्याच्यासाठी तीव्र अशी भावना कुठेतरी एकवटली पाहिजे, कॉन्सन्ट्रेट झाली पाहिजे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. एक माणूस आहे, अत्यंत चांगला वर्कर आहे फॅक्टरीमध्ये, आणि एकदा त्याचा उजवा हात अडकतो यंत्रात, आणि तो यंत्रात इतका अडकतो की काढताना तो कापून काढावा लागतो. त्याला एकच हात असतो. आता तो इतकं चांगलं काम करतो म्हणून त्याला म्हणतात की आम्ही तुला, यंत्रात आता काय 2 हात लागतातच ना, पण तू ऑफिसमध्ये काम कर, फाईल न्यायचं वगैरे काम कर वगैरे, ठीक आहे. त्याला वाटत असतं मला हात नाही म्हणजे कसं, असलाच पाहिजे मला हात. इतकं तो स्वतःला मेसेज देत जातो. एक दिवस त्याची बायको म्हणते की मी पाजते तुम्हाला, कारण कप पण बशी वगैरे, तो म्हणतो तू ठेव तिथे, तू जा तुझ्या कामाला. आणि तिच्या लक्षात आलं कप एकदम उचलला गेला, तो बशीत ओतला गेला आणि बशीनं व्यवस्थित प्यायला गेला. हे काय आहे म्हणाले, हे काहीतरी नाटक आहे, जादूटोण आहे. मग ते मांत्रिकाला बोलवतात, सगळे हे करतात, घराची शुद्धी करतात, यज्ञ करतात, शांती करतात, हा सगळा भाग आहे. शेजारची मुलगी तिच्यावर काही गुंड हल्ला करत असतात. एका हाताने हा सायकल वगैरे चालवायला लागतो, ते काही फार अवघड नाही. सायकल बाजूला ठेवतो आणि आपले दोन्ही हातात हिची अब्रू वाचवली पाहिजे म्हणून दोन्ही हाताने त्याला मारायला लागतो. ते म्हणतात की हात दिसतच नाही पण आपल्याला ठोसा लागतोय. ते पळून जातात आणि मुलगी म्हणते की काकानं आज दोन्ही हातांनी ठोसे देऊन माझी अब्रू वाचवली. त्याला दुसरा हात नाहीच आहे. ती म्हणाली माझा विश्वास बसत नाही. त्यावेळेला त्याची बायको एवढी चिंतेत पडते आणि एकदा कहर होतो. ती काय करायची की म्हणायची की तुम्ही टिफिन मी तुमचा आणून देते, तुम्ही बॅग हातात धरा. तो म्हणतो गरज काय आहे, आणि तो टिफिन हातात धरतो. हात कुणालाच दिसत नाही आहे, पण त्याने हातात टिफिन धरलेला आहे आणि तो टिफिन असा तरंगत जातो आणि तो सायकलवर व्यवस्थित होतो. त्यावेळेला ती त्या मित्रांना म्हणते की तुम्ही आज या, काय उपचार करायचे ते करा, मला जे आगी फुफारे तांत्रिक मांत्रिक मी सगळं केलं, सगळ्या पूजा वगैरे केल्या, पण ही भूताटकी तर नाही आहे ना. म्हणाले आपण डॉक्टरकडे जाऊया. ते म्हणाले ठीक आहे. आता चहा प्यायला आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या कपाने वगैरे हाताने, त्या मित्रांनी बघितलं, एकमेकाकडे बघतायत. वहिनी म्हणते मी तुम्हाला सांगते हे हात आहे त्यांना नसला तरी. आणि इतक्यात तो छोटा मुलगा आहे त्याचा, तो वरच्या मजल्यावरच्या कठड्यावर चढतो आणि बाबा मग मी हात सोडून, आणि तो खाली पडतो ना. मुलगा पडला पडला म्हणतात, हात जातो मुलाला 2 हातात धरतो. त्यावेळेला ते मित्र म्हणतात की हे तुम्ही म्हणता ते खरं आहे. आणि शांतपणे म्हणाला तुम्ही फक्त पडला पडला म्हणत होतात, पण मुलगा माझा होता ना. आणि नंतर ते गेले. डॉक्टरांनी त्याला आत्ता तुम्हाला सांगितलं टेलिकायनेसिस. कायनेसिस म्हणजे कायनेटिक मूव्हमेंट, हां, आणि टेली म्हणजे डिस्टन्स. अशा घटना घडवता येतात. म्हणजे भिंत चालवणं वगैरे मी काही समर्थन करत नाही आहे, आणि मी तुम्हाला ह्याच्या, पण हे विश्वास ठेवा, हे सायकॉलॉजीचीच एक ब्रांच आहे, पण पॅरासायकॉलॉजी म्हणतो. त्याच्यात त्यांनी असे अभ्यास करून अशा केसेस सांगितलेल्या आहेत. मला ते सांगायचं नाही, पण आपल्या सध्याच्या शक्ती सगळ्या इंद्रियांच्या आपल्याला खूप वाढवता येतील एवढं मात्र मला सांगायचं आहे.
जसं फास्ट रीडिंग असतात ना, आपण म्हणतो ना फास्ट रीडिंगचे क्लासेस आहेत, आता निरनिराळ्या प्रकारचे क्लासेस झालेले आहेत. मग ते शिकवतात ना, म्हणजे आज एक पान वाचायला मला 5 मिनिटं लागत असतील तर एका मिनिटात मी 5 पानं वाचू शकतो, इतकी प्रगती करणारे क्लासेस आहेत. ऑनलाईन क्लासेस असतील फास्ट रीडिंग, मग रॅपिड थिंकिंग, रॅपिड डिसिजन मेकिंग, असे क्लासेस आहेत. आणि ते सगळे म्हणाले आम्ही सायकॉलॉजीचा उपयोग करतो, अप्लाइड सायकॉलॉजी. म्हणून मला शेवटी तुम्हाला सांगायचं आहे काय, हे संत पुरुष असतात ते आपल्यासारखेच असतात, पण त्यांनी अनेक वर्ष साधना केलेली असते. महाराज तर गेलेच होते गुरुच्या शोधासाठी, आणि तिथे सगळ्या प्रकारच्या योग साधना वगैरे महाराजांनी केल्या. आल्यानंतर महाराज नैमिषारण्यात वगैरे जायचे, पण त्यांची निरनिराळी कामं असायची. कधी पेशवे असायचे, पेशवे, तर मग त्या पेशव्यांना काय करायचं, अग्नी द्यायचा असायचा. ते म्हणाले मला मरण तुमच्या मांडीवर आलं पाहिजे. हा केवढा प्रसंग आहे हो. जे पेशवे गेले होते पळून, कारण युद्धात पराभव झाला, झाशीची राणी मारली गेली, पण हे पेशवे पळून गेले. पहिल्यांदा नेपाळमध्ये गेले, मग त्यांनी आपली बायको वगैरे तिकडे ठेवली. जाताना भरपूर अलंकार वगैरे घेऊन गेले होते, आपले नौकर घेऊन गेले होते. नंतर एका नौकराला घेऊन ते नैमिषारण्यात एका मोठ्या गुहेत राहिले होते, ब्रिटिशांच्या लक्षात येणार नाही ते. आणि एकदा हे जाऊन बघतात तर तिथे झोपाळा वगैरे लावलेला आहे. पेशवेच शेवटी त्या झोपाळ्यावर बसायचे, केसरी वाचायचे, विड्यांचं वगैरे साहित्य असायचं, पैसे भरपूर होते, नोकर होता, ते करायला बघितलं तर हे पेशवे. आणि पेशव्यांनी सांगितलं की त्यांना महाराजांनी उपदेश केला, म्हणाले एकदम जमणार नाही आहे. म्हटलं इथे सुद्धा तुम्ही राजासारखा कशाला, इथे ध्यान करा, नाम घ्या. ते म्हणाले मला बरं वाटेल तुम्ही सांगतायत, मी करेन, पण इथे आल्यानंतर माझ्याकडे या आणि माझ्या देहाला अग्नी तुम्ही द्या. म्हणून जे पेशवे लोकांना कसे गेले, कुठे गेले, तर महाराजांच्या चरित्रात हा अगदी डॉक्युमेंटेड हिस्ट्री असते तसा प्रसंग सांगितलेला आहे की त्या पेशव्यांना अग्नी महाराजांनी दिला. तसेच गजानन महाराजांच्या ह्याच्यात, आणि गजानन महाराजांनी शेवटी सांगितलं, हे सुद्धा एक प्रकारचं आहे ना, आषाढ महिन्यात गेलेले आहेत दर्शनाला पांडुरंगाच्या, आणि म्हणतात हा गणपती आहे, हा मातीचा गणपती, आता त्याचं विसर्जन करायला पाहिजे. आणि गणपतीच्या विसर्जनासाठी दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी, चतुर्थीला गणपती बसवतात, दुसऱ्या दिवशी विसर्जन करतात. या गणपतीचं विसर्जन आता करायचं, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय की गणपतीचं विसर्जन करायचं म्हणजे हे जातात, आणि जातात म्हणजे त्यांची संजीवन समाधी म्हणतात एका अर्थी, कारण ते गेल्यानंतर सगळे डॉक्टर वगैरे जातात, पण लोक म्हणतात की अजून दुगदुगी आहे अंगात, त्यांच्या डोक्यावर त्यांच्या हे ठेवतात लोणी, तर लोणी वितळतं. त्यावेळेला एक वैद्य सांगतात अरे या अवस्थेत ते वर्षभर राहतील, पण त्यांनी तिथी सांगितले ना देह संपवण्याची, मग आपण त्यांना जिवंतपणे, कारण देह जाळू नका कारण जिवंत आहे ते, पण आपण त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना समाधी देऊया. म्हणून मग ती समाधी ठेवली, आणि मग बाजूनी सगळ्या प्रकारची प्रिझर्वेटिव्ह, मीठ घातलं, कापूर घातला, हे सगळं घातलं आणि भरून टाकली ती खोली. आणि तिथे आज गजानन महाराजांचं स्थान आहे, समाधी आहे. आपण सगळेजण तिथे दर्शनाला जातो. आणि आज हा संप्रदाय जो वाढला आहे त्याच्यातला काही अंधश्रद्धा सोडा, पण आपल्यासारखी शिकलेली मध्यमवर्गीय, आपलं जीवनात आता सगळं स्थिरस्थावर झालं आहे, आता थोडी सेवा करूया, अशी कितीशे मंडळी त्या याच्यात किंवा गोंदवल्याला निरनिराळ्या ठिकाणी सेवेसाठी राहतात. म्हणून आज तुम्ही जर त्या स्थानात गेलात, पूर्वी जर 15 वर्षापूर्वी गेला असाल तर तुम्हाला कायापालट झाल्यासारखा दिसेल. ही सुद्धा त्या संतांचीच शक्ती असते, गेल्यानंतर सूक्ष्म शक्तीनं ते कार्य करतात. आता ह्या जे आपल्याला जे कागद दिलेले आहेत त्यातली एक जी आरती आहे ती फक्त आपण नंतर म्हणूया आपण, परंतु आत्ता फक्त वाचूया. दुसरी आरती आहे ती, जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमूढ ताराया, जयदेव जयदेव. ही आरती आपल्याला माहीत आहे, आपण म्हणतो नेहमी. या आरतीत सुद्धा त्यांनी निरनिराळे प्रसंग सांगितले आहेत, जवळजवळ सगळे प्रसंग आपण बघितले. ही दुसरी आरती जी आहे ना ती काढा, ती दासगणूंचीच आहे आणि खूप चांगली अशी त्याला चालही लावतात, जसे आपण इथे म्हणतो ते. श्रीमद सद्गुरु स्वामी जय जय गणराया, आपण अवतरला जगी जड जीव ताराया. आपण सगळे जडजीव आहोत एका अर्थाने. ब्रह्म सनातन जय का तेतू साक्षात, स्थावर जंगमी म्हणजे जिवंत आणि निर्जीव या सगळ्या पदार्थात तुम्ही ओतप्रोत भरून राहिलेलात. तव लीलेचा लागे कवणा नच अंत, तुझं वाना या नुरले शब्दही भाषेत. तुझं वर्णन करायला, वाना म्हणजे वर्णन करायला भाषेत शब्द नाही आहेत, तू शब्दांच्या पलीकडे आहे. वरी वरी वेडेपण ते धारण जरी केले, वेडेपण धारण केलं म्हणजे काय, वरवर त्यांनी वेश घेतला होता.
लोकांची त्रास चुकावा म्हणून परी सत्स्वरूपा आपुल्या भक्ता दाखवले. तुमचं जे सत्य स्वरूप होतं ते भक्ताला दाखवलं. निर्जल गर्दाडासी जल ते आणविले. मग अशी सांगितलं विहिरीला पाणी वगैरे आणलं. विहंग नभीचे काननी आज्ञेत वागवले. विहंग नभीचे म्हणजे कावळे वगैरे त्यांना आज्ञेत वागवले. नंतर दांभिक गोसाव्या ते प्रत्यय दावून. तो दांभिक गोसावी त्याला म्हणलं आग लावली, बस तू इथे, याला अग्नी जाळू शकत नाही म्हणतात ना, तर तसा ज्ञानीपणाचा त्याचा हरीला अभिमान. ओंकारेश्वरी क्षेत्री साक्षात दर्शन नर्मदेचे भक्ता करविले आपण. हेही आपण बघितलं. अगाध शक्ती ऐशी तव सद्गुरुनाथा दुस्तरशा भवसागरी तरण्या देहाता. हा भवसागर संसार तरुण जाण्यासाठी हात दे. वारी सदैव आमची गुरुवर्या चिंता दासगणूच्या ठेवा वरद करा माथा. तुमचा जो वरदकर आहे, वरदकर असा असतो, अभयकर असा असतो. हा वरदकर आहे, तो वरदकर माझ्या माथ्यावर ठेवा आणि मला निश्चिंत बनवा. ही जी आरती आहे ही गजानन स्तोत्र म्हणून आहे. छोटं रोज लोक नित्य वाचतात आणि वाचावं असं स्तोत्र आहे. त्याच्या शेवटी ही आरती दिलेली आहे. अशा प्रकारे आपण जे आत्ता बघितलं की ह्यांच्याकडे किती शक्ती होत्या आणि किती पैलू आपण बघितले, ते पैलू फक्त वाचतो आणि आपण समारोप करूया. शिक्षण गजानन महाराजांचा हा पहिला पैलू होता. सामर्थ्य त्यांचं, सगळ्या पंचभूतावर वगैरे त्यांची सत्ता होती. वश त्यांना कीटक झाले होते, पक्षी झाले होते, जनावरे, घोडा त्यांनी वाईट खोड्या सोडल्या. गाय अत्यंत मारकी होती, ती अत्यंत सालस गरीब झाली आणि तिची संतती अजून आहे म्हणे शेगावला. नंतर सगळं कीटक झालं, मधमाशा वगैरे सगळ्यांवर त्यांचं वर्चस्व. सर्व धर्म समभाव. एक महताब शाह म्हणून होता मुसलमान, त्याला एवढा मारला आणि म्हणाले काय तुम्ही मशीद आणि मंदिरं घेऊन बसलात, तेच सिमेंट, तीच वाळू, तेच दगड ना सगळ्यांना. पंजाबला जातो पण त्याला घेऊन बरोबर जेवायला गेले आणि तू माझा, आपण सगळेजण एकच आहोत हेही सांगितलं. भावी घटनांचा लोकमान्य टिळकांची शिक्षा वगैरे, भावी घटना वर्तमानाशी संबंध सभेत गेलेले होते. नंतर शिष्यांना शिकवण, नर्मदा बुडवत, आता मला तुम्ही माझ्या मनाविरुद्ध कुठे नेऊ नका, फजित व्हाल, तुमची फजिती होईल. शिष्यांना दुष्टांना शासन, ते विठोबा घाटोळ मारलं, लाथांनी तुडवलं. भक्तवत्सल त्यांनी त्यांना उडला तो सुरुंग, ते सुरुंगात त्यांनी वाचवलं. अनेकांना, आपल्या सगळ्या भक्तांना एका अर्थाने त्यांनी वाचवलं. सर्वज्ञ, औषधं वगैरे ते सगळे द्यायचे, त्यांना बऱ्याच गोष्टी कळायच्या. आणि शेवटी म्हणजे काय की त्यांनी दर्शन दिलं. एक बापूना काळे नावाचा गरीब होता, तो त्या आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरात जाऊ शकला नाही, दर्शन झालं नाही विठोबाचं. पण तो इतका चांगला होता, ते म्हणाले ये बाजूला, मी तुला विठ्ठलाचं दर्शन दाखवतो. आणि साक्षात विठ्ठलाचं दर्शन त्यांनी त्याला घडवलं. दुसरा एक होता रामदासी, तो सज्जनगडला जायचा, म्हणाले आता म्हातारा झाले, मला येता येणार नाही. समर्थ म्हणाले शेवटचं वाक्य आहे का, समर्थ म्हणाले मी तुझ्या घरी येईन. आणि तो वाट बघत राहा दुसऱ्या दिवशी, आणि आले गजानन महाराज. तो म्हणतो हे महाराज आले तरी सुद्धा काय हरकत नाही. तो बघतोय तर गजानन महाराज, परत बघतोय तर स्वामी आपले रामदास स्वामी. आणि अहल्याशाळा राघवे मुक्त केली वगैरे रामदास स्वामींचा श्लोक म्हणला, त्याचा विश्वास बसला, डोळे मिटले, गजानन उघडले हे. त्यावेळेला तो म्हणाला, गजानन महाराज म्हणाले अरे मीच समर्थ रामदास स्वामी, कशाला तू उगीच चिंता करतोस. तो म्हणतो त्यांच्याकडून कळलं, पण स्वामींच्याकडून कळायला नको का की गजानन महाराज म्हणजे मीच. गजानन महाराज म्हणतात मी रामदास स्वामी. रात्री स्वप्नात येऊन रामदास स्वामींनी सांगितलं की मी गेल्या वर्षी तुला वचन दिलं होतं, सांप्रत काळी म्हणजे सध्या गजानन महाराज म्हणजेच मी आहे, कुठलाही संशय मनात ठेवू नकोस. अशी अखंड परंपरा असते आणि आपण या बाबतीत भाग्यवान आहोत. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसून डोळे मिटूया. आणि उद्या प्रकट दिनाचा कार्यक्रम आपल्याला जिथे जाणं शक्य असेल, निदान शेवटच्या अध्यायात अवतरणिका म्हणून दिलेली आहे, ज्याच्यात 21 अध्यायातले सगळे प्रसंग सांगितलेले आहेत. एक 15-20 मिनटं लागतात वाचायला. ज्यांच्याकडे ग्रंथ आहे त्याने अवतरणिका तरी उद्या वाचायला हरकत नाही आहे. शांत श्लोक म्हणूया उपासनेचा आणि सदा सर्वदा. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा व्हावे. सत्संग योगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा.
उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता। जय जय रघुवीर समर्थ। शक्ती मंत्र म्हणूया। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय नारायणी नमोस्तुते। शांतिपाठ। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास, डोळे बंदच। हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर। समोर जी गजानन महाराजांची मूर्ती आहे, प्रत्यक्ष गजानन महाराज आहेत असा भाव निर्माण करून त्यांचं दर्शन घेऊया आणि सर्वांना नमस्कार करूया। महाराज